नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील कचरा प्रश्नावर शिवसेना आक्रमक झाली असून कचरा ठेकेदाराकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग कायम असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वच्छता विभागाच्या सूचना असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने शिवसेनेने प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा न निघाल्यास 1 मे महाराष्ट्रातील कचरा गोळा करून तो पालकमंत्री जगमोहन रावल यांना भेट देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरामध्ये कचऱ्याच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे. शहरामधले विविध कचऱ्याचे जे ब्लॅक स्पॉट होते ते आम्ही प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या आंदोलनामुळे आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक स्वच्छता अधिकारी यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली, त्यांना तंबी देखील दिली. आज स्वच्छता कर्मचारी स्वच्छता निरीक्षक कचरा गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग ते गोळा करून ठेवत आहेत. पण कचरा ठेकेदाराकडे वाहनांचा अभाव असल्यामुळे तो शहरातला कचरा त्या ठिकाणी उचलला जात नाही आहे. सातत्याने आम्ही या ठिकाणी कंप्लेंट करतो आहे. दररोज त्या ठिकाणच्या डासस्पॉटवरचा कचरा उचलला जात नाही आहे. स्वच्छता निरीक्षकांच्या लक्षात आणून देतो. महानगरपालिका प्रशासन त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करते. पण आयुक्तांच्या आदेशाला देखील हा ठेकेदार जुमानत नसून तो त्या ठिकाणी त्या आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. अत्यंत वाईट परिस्थिती या धुळे शहराची झालेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांची भेट घ्यायला आलो होतो. आयुक्त महोदय VC मध्ये होते. अतिरिक्त आयुक्तांना आम्ही या ठिकाणी भेटलो. त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे, आज संध्याकाळपर्यंत जर या शहरातला महत्त्वाच्या ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही, उद्या 20-20 किलोच्या कॅरी बॅगमध्ये हा कचरा आकर्षकरित्या पॅक करून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार रावल भाऊंना आम्ही तो प्रेझेंट करणार आहोत. आणि रावल भाऊंनाच जयकुमार भाऊंनाच आम्ही साकडं घालणार आहोत की भाऊ आता तुम्ही धुळे शहराच्या महानगरपालिकेच्या या कचरा ठेकेदाराकडे तरी लक्ष द्या, जेणेकरून धुळे शहराचं आरोग्य या ठिकाणी ठिकाणावरती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.